नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपण अश्वमेध नर्सिंग ट्युटोरियल्सच्या माध्यमातून अनेक जे काही आपले प्रश्न असतील नर्सिंगच्या ॲडमिशन संदर्भात ते प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी या ठिकाणी व्हिडिओ अपलोड करत आहोत. गेल्या वर्षी देखील या चॅनलच्या माध्यमातून मी बऱ्याच विद्यार्थ्यांचं ॲडमिशन प्रोसेसचे डाऊट सॉल्व्ह केलेले आहेत. सोबतच त्यांना चांगल्या कॉलेजला ॲडमिशन भेटण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे. तसंच यावर्षी देखील मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अनेक जे विद्यार्थी आहेत त्यांना गायडन्स करण्याचं काम या ठिकाणी मी करणार आहे. तर आपला जे आहे आता इथून पुढे मी कंटिन्यू जे काही तुमची ॲडमिशन प्रोसेस जे काही नोटिफिकेशन वेबसाईटवरती पडत राहतील त्याच्याबद्दल तुम्हाला डिटेल्समध्ये इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार आहे. त्यासोबतच तुमची ॲडमिशन प्रोसेस कशी असते, काय असते, स्कोर कार्ड, कॅप राउंड प्रोसेस, त्यानंतर ऑप्शन फॉर्म फिलिंग वगैरे जे काही असेल किंवा कॉलेज कोड कसे टाकायचे काय या सगळ्याबाबत सगळं मी या ठिकाणी व्हिडिओ अपलोड करतो आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे ऑब्जेक्शनबद्दलचा आहे. कॅन्डिडेट ऑब्जेक्शन व्हॅलिडेशनबद्दलचा आहे. त्याच्यामध्ये आपण 7 तारखेला आपली जी ऑप्शन हे आहे क्वेश्चन पेपर आणि आन्सर की आहे ती ओपन झाली होती. बऱ्याच जणांनी ऑब्जेक्शन त्या ठिकाणी टाकले होते. तर यांनी जी नोटिफिकेशन दिलेलं आहे त्याच्यानुसार जवळपास 7 जून रोजी ही जी आपले आन्सर की आणि क्वेश्चन पेपर्स आहेत ते आपल्या लॉग इनवरती ओपन झाले होते. त्यानंतर बऱ्याच जणांनी म्हणजे जवळपास 11 ऑब्जेक्शन त्या ठिकाणी प्राप्त झाले होते. त्यानुसार त्यांनी ते जे ऑब्जेक्शन आलेले आहेत त्या ऑब्जेक्शनचं त्या ठिकाणी जे काही असतील ऑब्जेक्शन खरोखर आहेत की त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे आहेत किंवा काय मार्क्स फुल द्यायचे त्याबद्दल थोडंसं त्यांनी रिपोर्ट त्या ठिकाणी सादर केलेला आहे आणि त्यानुसार हे ऑब्जेक्शन आहेत. तर नर्सिंग ॲप्टिट्यूड जो पार्ट होता आपला त्याच्यामध्ये टोटल 4 ऑब्जेक्शन त्या ठिकाणी आले होते ॲप्टिट्यूड क्वेश्चनवरती. फिजिक्ससाठी 2 ऑब्जेक्शन होते, केमिस्ट्रीसाठी 5 ऑब्जेक्शन होते. टोटल 11. त्यापैकी जे युनिक ऑब्जेक्शन आहेत, युनिक म्हणजे जे की वाटते ठीक आहे ह्याच्यामध्ये काहीतरी चुका आहेत, आपण ते चेंजेस करायला पाहिजेत किंवा मार्क्स द्यायला पाहिजेत. तर नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये 4 पैकी एकच ऑब्जेक्शन त्या ठिकाणी युनिक आणि व्यवस्थित चुकलेलं असं गृहीत धरलं होतं. त्यानंतर फिजिक्सचे 2 होते आणि केमिस्ट्रीचे 4 त्या ठिकाणी ऑब्जेक्शन त्यांनी युनिक आहेत असं धरलेलं आहे. तर त्याच्याबद्दल जो काही रिपोर्ट सबमिट केलेला आहे, जे तुम्हाला ठरलेला आहे त्यानुसार फिजिक्समधला जो क्वेश्चन ID नंबर 215073 जो क्वेश्चन ID नंबर आहे त्यासाठी नो ऑप्शन करेक्ट. त्याचे जे काही त्या क्वेश्चनचे जे काही 4 ऑप्शन दिले ते त्यामध्ये कुठलाच ऑप्शन त्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन नव्हता. त्यामुळं त्याचे फुल मार्क्स ऑल कॅन्डिडेटला भेटणार आहेत. म्हणजे जेवढ्या कॅन्डिडेटनी तो क्वेश्चन अटेंड केलेला आहे तेवढ्या लोकांना काय होणार आहे त्याचे फुल मार्क्स भेटणार आहेत. त्यानंतर केमिस्ट्रीचे 2 क्वेश्चन त्या ठिकाणी व्हॅलिड ऑब्जेक्ट होते. त्यानंतर त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 215082 जो ID आहे तो क्वेश्चन त्याच्यामध्ये चेंज इन ॲन्सर की ठीक आहे. ह्याचे जे काही ॲन्सर की आहेत त्याच्यामध्ये चेंजेस त्या ठिकाणी होते. तर फुल मार्क्स टू न्यू ॲन्सर की ठीक आहे. नवीन ॲन्सर कीमध्ये जे काय आलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांना फुल मार्क्स दिलेले आहेत. त्यानंतर 215090 वाला जो ऑप्शन आहे 2 ऑप्शन करेक्ट आहे. त्याच्यामध्ये काय होतं की 2 ऑप्शन केमिस्ट्री त्या ठिकाणी व्हॅलिड होते, करेक्ट होते. परंतु क्वेश्चन असा होता की कुठला तरी एक सिलेक्ट करा. ठीक आहे. पण या ठिकाणी दोन्ही ऑप्शन करेक्ट असल्यामुळं ज्या विद्यार्थ्यांनी कॅन्डिडेट्सनी तो क्वेश्चन अटेंड केलेला आहे आणि त्यांनी 2 पैकी कुठलाही ऑप्शन दिलेला आहे, टिक केलेला आहे, त्यांना सगळ्यांना फुल मार्क्स भेटणार आहे. ज्यांनी ते 2 करेक्ट ऑप्शन सोडता दुसरा ऑप्शन टिक केलेला आहे अशांना मार्क्स भेटणार नाहीत. त्यानंतर नर्सिंग ॲप्टिट्यूडचा जो क्वेश्चन होता 215043 नंबरचा त्या क्वेश्चनमध्ये देखील सेम तसंच 2 ऑप्शन करेक्ट होते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी ते 2 ऑप्शन लिहिलेले आहेत, 2 पैकी एक समजा 4 ऑप्शन असतात A, B, C, D आहे. काही स्टुडंटनी A लिहिला असेल, काहींनी B लिहिला असेल आणि ॲक्च्युली या ठिकाणी A आणि B दोन्ही पण काय आहेत करेक्ट आहेत. तर ज्या स्टुडंटनी A टिक केलेला आहे त्या स्टुडंटला मार्क्स फुल पडणार आहेत. ज्यांनी B केला त्यांना पण मार्क्स पडणार आहे. पण ज्यांनी C किंवा D केला आहे त्यांना ते मार्क्स भेटणार नाहीत. तर अशा प्रकारे हे 2 ऑप्शन करेक्टचे त्या ठिकाणी मार्क्स आहेत. तर आपण सगळ्यांनी बघायचं आहे आपण कोणकोणते ऑप्शन करेक्ट केलेले आहेत, काय झालेलं आहे त्यानुसार तुमचे मार्क्स त्या ठिकाणी इन्क्रिमेंट होणार आहेत, मार्क्स वाढणार आहेत. तरी झालं नोटिफिकेशन या ठिकाणी ऑब्जेक्शनबद्दलचं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी बाकी खाली सांगितलेलं आहे की हे एक शेवटचं क्लॅरिफिकेशन आहे. याच्यानंतर जे काही तुमचे ऑब्जेक्शन असतील ते गृहीत धरले जाणार नाहीत. आणि याचा जो रिझल्ट आहे नर्सिंग CETचा रिझल्ट तो 19 तारखेच्या आसपास किंवा 1-2 दिवसामध्ये तो डिक्लेअर होईल असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे ऑब्जेक्शनचं नोटिफिकेशन होतं. त्यानंतर दुसरं नोटिफिकेशन या ठिकाणी एक रिलीज झालेलं आहे. ते काही आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. तोपर्यंत जर चॅनल लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.